जीएसटी संदर्भात अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेते घटनास्थळी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून घोषणाबाजी केली आहे। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने प्रकरण चांगलंच चिघळलं आहे। आज काँग्रेसचा जीएसटी संदर्भात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या सोबत चर्चा आयोजित केली होती आणि सरकारने केलेल्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा एल्गारची सुरुवात जिल्ह्यातून करणार होते। जीएसटी संदर्भात अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेसह काँग्रेस नेते ठराविक कार्यक्रमस्थळी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात गाड्या अडवून घोषणाबाजी केली। यामुळे प्रकरण चांगलंच चिघळलं आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद महिला सदस्य श्वेता महाले यांच्या गळ्यातील मंगळसूत्र एक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तोडलं असल्याचा आरोप केला आहे। अध्यक्षांनी बुडवलेले आहे। अशा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही इथं आमचा हक्क मागत आहोत। अशा या जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये एका महिलेवरती काँग्रेसवाले अत्याचार करतात, त्यांचा निषेध केला पाहिजे, यांच्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे। मंगळसूत्र तोडलंय। तर पोलीस घटनास्थळी आल्यानं 3 जोरदार एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमारही केला आहे। ते जे निदर्शक होते त्या निदर्शकांना जर तिथून उचललं असतं पोलिसांनी ही घटना घडली नसती। आणि एक तर बरं आहे आमदार तिथं होते म्हणून बरं आहे, नाहीतर जी घटना घडली असती, दुर्दैवी घटना घडली असती, मग त्याला जबाबदार पोलिसांवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, ते बी हेच ऑब्जेक्शन घेताय। म्हणजे आमच्या बाईची पोट तोडली, अंगावर आले ते आणि तुम्ही लोक काय नाही करत। पण बाकी म्हणून म्हटलं तिथे पुढे सगळे पोलीसवाले होते, पण बाकी होते ना तिथे। कसं झालं की आपण ऐन वेळेवर जेव्हा कळालं, तुम्हाला जसं माहिती मिळाली तशी आम्हाला मिळाली किंवा इथं काही लोक बीजेपीचे जमताय। याचे कार्यकर्ते जे कार्यक्रमाला जमले होते काँग्रेसचे, ते सुद्धा त्यांच्या समोर आले आणि त्यांच्या एकमेकांमध्ये विरोधी घोषणा देण्याचं जोरजोरात सुरू होतं। आम्ही कन्वय पास केला, त्याच्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजून बाजूला होण्यासाठी आवाहन करत होतो, परंतु ते ऐकत नव्हते आणि एकमेकांना लोटपाट आणि आरोळ्या वगैरे मारणं सुरू होते। त्याच्यानंतर श्वेताताई विद्याधर महाले यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमदार रिजवान सौदागर आणि जाकीर कुरेशी आणि बबलू महत्वार यांनी लोटपाट करून धक्काबुक्की केलेली आहे। त्यांच्या सविस्तर रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्ही नंतर आलो